भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांची रोज नवी माहिती समोर येते। अशोक खरात महिलांना कसा फसवायचा याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। पोलिसांच्या चौकशीतनं भोंदू आणि बलात्कारी अशोक खरातचे नवनवे कारनामे बाहेर येऊ लागलेत। अशोक खरात महिलांना कसा भुलवायचा याची माहिती समोर आली आहे। माइंड रिडिंगमध्ये तरबेज असणाऱ्या खरातनं अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझ्या नवऱ्याला तुझी क्षमता ओळखता येत नाही असं बोलून खरात महिलांना प्रभावित करायचा। महिलांची गोड बोलून त्यांची स्तुती करून भावनिक पातळीवर महिलांची जवळीक साधायचा। पीडित महिलांच्या मनातली भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवतपणा ओळखून खरात महिलांना फसवायचा। पोलीस चौकशीत खरातनंच ही कबुली दिल्याची माहिती आहे। एसआयटीच्या पथकानं भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची पुन्हा एकदा तपासणी केली। यावेळी अशोक खरातच्या कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत चांगलीच भरली। अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले। केबिनच्या आतलं दृश्य केबिनच्या बाहेरून दिसू नये यासाठी खरातनं पुरेपूर काळजी घेतली होती। केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही खरात आतमध्ये महिलांवरती बिनधास्तपणे लैंगिक अत्याचार करायचा। अशोक खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच ही अति गडद काळ्या रंगाची आहे। या काचा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत। केबिनच्या बाहेर उभं राहिलं आणि कितीही प्रयत्न केला तरी या काचेतून आरपार काहीही दिसत नाही। त्या खराताचे अनेक प्रकार निघतील आता। पहिला आला सेक्सचा, दुसरा आला लोकांना फसवण्याचा, तिसरा आला तो अंगठ्या विकण्याचा, चौथा आला तर तो परदेशामध्ये पैसे ट्रान्झॅक्शन करण्याचा, पाचवा आला तर जमिनी खरेदीचा। असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि ह्या प्रकरणामध्ये आता त्याची सुटका तर होणार नाहीच, परंतु या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे। ही ही पूर्ण साखळी असावी। ही साखळी कशी तोडता येईल आणि त्यांना कसं अटक करता येईल हे सरकार निश्चित पाहिजे। अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कोर्टात मोठे दावे केलेत। आरोपी अशोक खरातचा साथीदार कोण हे आता तपासायचंय। अशोक खरात पीडितांना जे पाणी, पेढे आणि खाद्यपदार्थ देत होता ते तपासायचंय। खरातच्या मोबाईलमधून रिकव्हर झालेल्या डेटाची अधिक चौकशी करायची आहे। अशोक खरातनं मोबाईलमध्ये कुणाचे नंबर कोणत्या नावानं सेव्ह केले होते ते तपासायचं आहे असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। त्यानंतर न्यायालयानं अशोक खरातला आणखी 4 दिवस म्हणजेच 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।